राज्यातील गॅस तुटवड्याची खरं तर कहाणी आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागलेली आहे आणि याच ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांनी खरं तर आता नवीन शक्कल लढवली आहे की डिझेलची शिगडी. परंतु या डिझेलची शिगडी वापरत असताना अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहे, काय सांगाल? खरं तर गॅसचा तुटवडा आहे आणि तुम्ही डिझेल शिगडीचा वापर करत आहात, काय समस्या येते? सर, खरं सांगायचं झालं तर गॅस तुटवडा झाल्यामुळं आमचं खूप असं मोठं नुकसान झालेलं आहे. आता आम्ही चुलीवर ग्रेव्ही बनवतोय, त्यावर आमचं जे राईस बॉईल करायचा तो आम्ही चुलीवर करतोय आणि थोड्याफार प्रमाणात आम्ही जे फ्रायपॅनचा यूज करतोय किंवा स्टार्टर असेल आमचा सोयाबीन चिल्ली, पनीर चिल्ली, व्हेज क्रिस्पी, हे मात्र आम्ही त्या डिझेल भट्टीवरती करतोय. परंतु डिझेल भट्टीवरती जे स्पीड आहे ते गॅससारखं आम्हाला भेटत नाही. त्यामुळे आमचा ग्राहक राजा हा मात्र आमच्यावर खूप नाराज झालेला आहे. त्यामुळं आम्ही या संभ्रमात आहे की करू तर काय करू. गॅस उपलब्ध होत नाही, कुठेतरी हातपाय जीव जाईना म्हणून हातपाय खोडायची ही परिस्थिती मात्र आमच्या हॉटेल व्यवसायावर आलेली आहे. म्हणून आम्ही त्या डिझेल भट्टी घेऊन आलेलो आहे. तिच्यावर थोड्याफार प्रमाणात आमचं जे काय काम आहे ते चालू आहे. शासनाने मात्र या गोष्टीचा लवकरात लवकर लक्ष देऊन आमच्या सारख्या जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांना मात्र गॅस उपलब्ध करून देऊन आमची समस्या सोडवली पाहिजे. खरं तर तुम्ही डिझेल भट्टी बरोबर चुलीचाही वापर करता, काय सध्या लाकडाची रेट आहे? सर, लाकडाची रेट आता पहिले 4.5-5 रुपये ग्रामीण भागात होता, परंतु तोच आता डबल झालेला आहे. 10 रुपये किलोने जर लाकूड घेतलं तर तिथे आमचं कंबरच मोडत आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे हॉटेल व्यावसायिक मात्र आम्ही थकून गेलो आहोत. यावर काहीतरी पर्याय शासनाने लवकरात लवकर द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. खरं तर ही सेवा पुरवत असताना ग्राहकांच्या काय समस्यांना सामोरं जावं लागतं? ग्राहकांच्या समस्यांना जर सामोरं जायचं म्हटलं तर त्यांच्या जे आहे मनातील इच्छा, आम्हाला स्पेशल भाजी हवी आहे, आमची सुदामा स्पेशल म्हणा, व्हेज अंगारा, व्हेज राजवडी, ह्या गोष्टींसाठी आम्हाला जास्तीत जास्त गॅस लागतो आणि तो मात्र आमच्या त्यांनी गॅस उपलब्धच नाही. म्हणून मात्र आम्हाला ग्राहक राजाला आहे ना संतुष्ट करता येत नाही. त्यांच्या मागणीनुसार आम्हाला त्यांना जेवण देता येत नाही. आम्ही ठराविक भाज्या आहेत की ज्या लवकरात लवकर होतात आणि त्याच्यासाठी मात्र गॅस कमी लागतो, म्हणजेच आमचं त्या डिझेल भट्टीवर लवकरात लवकर होईल ह्याच भाज्या आम्ही त्यांना देतो, म्हणून ते सॅटिस्फाय मात्र राहत नाहीत. ग्राहकांच्या आवडीच्या भाज्या आता कुठेतरी हॉटेलमधून लुप्त होतात की काय, असाही प्रश्न आता हॉटेल व्यावसायिक बोलून दाखवतात. आणि डिझेलच्या भट्टीच्या समस्येबरोबर कामगारांची समस्या आता हॉटेल व्यावसायिकांची डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर.